प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो, की देव बाप्पाने पुन्हा एकदा आपल्या परिवाराची आठवण केली आणि आज मला संदेशासह आपल्यापर्यंत येण्यास प्रभूने सहाय्य केलं. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. आणि सुरुवातीची प्रार्थना आज सुनीताताई करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या माझ्या महान पित्या परमेश्वरा, तुला उंचविते गौरवते बाप्पा, आदर मान महिमा देते माझ्या राजा. बाप्पा, दिवसभर सांभाळून या संध्याकाळच्या समय तू प्रार्थनेस आम्हाला एकत्रित केलं म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या पित्या परमेश्वरा. बाप्पा, या सुंदर वेळेबद्दल देखील धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. बाप्पा, तू तुझ्या सेवकाला बाप्पा तू इथे घेऊन आला आहेस माझ्या परमेश्वरा सुखरू बाप्पा, म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. बाप्पा, ते जे वचन सांगणार आहे बाप्पा ते आमच्यासाठी आशीर्वादाचं कर असं माझ्या परमेश्वरा. बाप्पा, इथून पुढचा वेळ समय मी तुझ्या हाती देते. ही लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक पित्या, आमेन. प्रियांनो, पवित्र आत्म्याला कोणती उपमा द्यावी, पवित्र आत्म्यासाठी कोणते शब्द उच्चारावे, पवित्र आत्म्याला कोणत्या शब्दांनी सन्मानित करावं. प्रियांनो, पृथ्वीच्या पाठीवर जेवढे देश आहेत, जेवढे राज्य आहेत, जेवढे जिल्हे आहेत, जेवढे तालुके आहेत, खेडेपाडी आहेत, वस्त्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी प्रभूच्या दासी, प्रभूचे सेवक, ब्रदर आत्म्याच्या प्रेरणेने देवबाप त्यांना सेवा करायला पाठवितो, तिथं तिथं पवित्र आत्मा आपली उपस्थिती देतो. पवित्र आत्मा त्याच ठिकाणी जातो प्रियांनो, ज्या ठिकाणी पवित्र आत्म्याने आपल्या सेवा करणाऱ्यांना जाण्यासाठी सांगितलेलं आहे. जे बुद्धीच्या प्रेरणेने सेवेला निघतात त्यांची सेवा कशी असेल ते मी सांगू शकत नाही, पण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने होणारी सेवा याविषयी मी बोलू शकतो प्रभूच्या उपस्थितीमध्ये, की त्या ठिकाणी देवबाप आपल्या इच्छेने आपल्या विश्वासणाऱ्यांना वचनाने तृप्त केल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, आमचा करारच देवामध्ये येताना हा झालेला आहे. सांगा, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला हृदयापासून, तेव्हापासूनच तुम्ही निर्णय घेतला असेल ना, की मी शेवटपर्यंत प्रभू तुझ्या नावामध्ये राहील, तुझ्या नावाने चालेल, तुझ्या आज्ञा मानण्याचा प्रयत्न करन, ज्या ज्या गोष्टी मला सांगण्यात येतील त्या त्या गोष्टी करण्याकडे मी माझं लक्ष लावण्याचा प्रयत्न करेल. सांगा, ज्यांनी असा करार केलेला नसेल ते प्रियजन जास्त काळ प्रभूमध्ये राहत नाही, पण ज्यांनी करार केलेला असतो ना, की मी तुझ्या नावामध्ये सर्वदा राहील, तुझी इच्छा पूर्ण करणं हे माझं आद्य कर्तव्य असणार आहे, अशा अनुषंगाने जे कुणी प्रभूमध्ये चाललेले आहेत त्यांना प्रभू आशीर्वाद देतोय. पण काही जणांना विसर जर पाळलेला असेल, विसर पडतो बघा, सुरुवातीला प्रभूची सेवा करणं, प्रभूच्या इच्छा पूर्ण करणं विश्वासणाऱ्याला फार आनंदाची गोष्ट वाटते. पण जसं प्रभू मध्ये दिवस वाढायला लागतात तस काही विश्वासणाऱ्यांची प्रभू मध्ये चालण्याची प्रक्रिया तशी राहत नाही जशी सुरुवातीला असते. म्हणून देव बाप्पाने बायबल मध्ये एक शब्द ठेवलेला आहे, तो शब्द पाहूया आपण. प्रगटीकरण 2 अध्याय 5वं वचन.
बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकेल. बघा देवबाप म्हणतो तू कोठून पतन म्हणजे पडला. पहिलं जे करत होता ते आता करण्यामध्ये तुला आनंद वाटू नाही राहिलाय, समाधान वाटू नाही राहिलं. तुला ते करण्यामध्ये हर्ष, आनंद, उल्हास, जल्लोष हा पण तुझ्या मधला कमी झालेला आहे. जर तू पश्चाताप केला नाही, पहिलं जे करत होता ते जर केलं नाही तर तुझी समय तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. समय ठिकाणावरून काढून टाकीन हे जे शब्द आहेत प्रभूचे बहुसंख्य प्रियजनांना कळत नाही बर का. समय त्या ठिकाणावरून काढून टाकीन हे ज्याला आत्मा आहे तेच सांगू शकतात. ज्याला आत्मेने चालणं नाही ना ते त्या समयचा अर्थ काही पण सांगून विश्वासणाऱ्यांचं समाधान करतात. पण रिअल अर्थ त्या शब्दाचा किंवा त्या वाक्याचा काय अर्थ आहे. देवबाप म्हणतो तू जर माझं ऐकलं नाही, पहिलं जे करत होता ते करायला सुरुवात केली नाही तर तुला या जगामध्ये मी ठेवणार नाही. जगातून काढून नेईन तुला. तुझी समय त्या ठिकाणावरून काढून टाकेल. म्हणजे तुला या जागेतून काढीन आणि त्या जागेत घेऊन जाईल. जिथं प्रभू आहे त्या जागेत तुझी मी नेमणुकीसाठी तुला बोलून घेईन. पण शक्यतो शेवटचं जे वाक्य आहे त्या वचनाचं, त्या वाक्याप्रत बोटावर मोजण्यासारखे प्रियजन असतील. बोटावर मोजण्यासारखे. काही जण ते वचन वाचलं ना, देवाचा आत्मा ते वचन समजावून सांगतो बर का. ज्याला प्रभूकड वळण्याची इच्छा आहे ना त्यांना तरी देवबाप ते वचन समजू देतो की त्या वचनाचा शब्दशः अर्थ काय आहे. आणि ज्यांना नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं, पुढं पाठ माग सापाट जे मी बोलतो ना वारंवार, वाचायचं ध्यानात ठेवायचं नाही, त्याचा विचार करायचा नाही, त्याला सिरियसली घ्यायचं नाही. बायबल वाचायला सांगितलं फक्त वाचायचं, बस संपला विषय. असे काही जण असतात. त्यातलेच काही जणांना देवबाप त्यांची समय त्यांच्या ठिकाणावरून काढत असत. पण बाकी शक्यतो काही विश्वासणारे ऐकल्यावर थोडं बहुत का होईना वचनाप्रमाणे चालण्यासाठी स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, देवाने आम्हाला ते मन, ते करण्याची प्रेरणा आमच्या हृदयात आत्म्यात ठेवलेली आहे. आम्हाला सर्वात जास्त भय ना देव बाप्पाने त्याच्या नावावरच ठेवलंय. बघा तुम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये जे खरोखर आत्मेने चालणारे आहेत ना त्यांच्या हृदयात प्रभूचं भय आहे. ते प्रभूच्या भयाशिवाय दुसऱ्या भयाला एवढी जागा देत नाही. हा संकट आल्यावर थोडं बहुत क्षणभर भयभीत होतात, तो भाग वेगळा आहे. पण प्रभूचं जे भय असतं ना ते प्रत्येक क्षणाचं भय असतं. त्या भयामध्येच विश्वासणारा नेहमी चालण्याची प्रक्रिया ठेवतो. आणि जो प्रभूच्या संपर्कात असतो ना प्रियांनो, तो सहसा आजारी पडत नाही. सहसा आजारी पडत नाही. आणि जर पडलं ना तर लवकर बरा होत नाही. हे त्या सेवकाचं गुणधर्म आहे. सहसा तो आजारी पडत नाही, पडला तर लवकर बरा होत नाही. आता मागच्या महिन्यात मी देखील आजारी पडलो होतो आणि मी संदेशात बोललोय ते वाक्य. मी देवबाप्पाला म्हणलं, देवबाप्पा मी सेवक आहे का तुझा, इतका भयंकर आजारी पडलोय, मी औषध घेतोय तरी मला औषधातून पण तितका
समाधान गुण येऊ नाही राहिलं. आता औषधा व्यतिरिक्त दुसरं काय करू म्हणलं मी. दवा आणि दुवा दोन्हीच गोष्टी तू बायबल मध्ये आम्हाला सांगितलेल्या आहे. दवा तर काम करीना म्हणलं आता दुव्यानीच मी बरा होईल आणि दुव्यानीच मी बरा झालो. जेव्हा आपण स्वतः कळकळून देवाकडे प्रार्थना करू ना प्रियांनो, तेव्हा देव बाप आमची प्रार्थना ऐकतो. उगाच प्रार्थना करायची म्हणून केली ना, मग देव बाप्पाला कळते यांनी प्रार्थना कशी केली. कळकळून केली ना की हे काय माझ्या बरोबर होऊ राहिलं, तेव्हा देव बाप्पा ऐकतो आणि लगेच चमत्कार पण होतो. म्हणलं मी आजारी पडलोय, मला सेवेला जाता याय नाही. म्हणलं प्रभू मी सेवेला जाऊ नाही राहिलो, मला किती काही वाईट वाटू राहिलंय की मला माझा आजार सेवेला जायला बंदी घालू राहिलाय. जेव्हा देवाकडून मी कळकळून तळतळून बोललो, तेव्हा देवाने माझी प्रार्थना ऐकली. दुसऱ्या दिवशीच मी सेवेला गेलो. बघा माझ्या संदेशाच्या याच्यामध्ये गॅप पडलेला आहे. जवळजवळ 5 ते 6 दिवस, एक आठवड्यामध्ये मी कुठं बाहेर सेवेलाच गेलो नाही. मी स्वतःच आजारी होतो आणि मला इतका भयंकर त्रास झाला त्या वेळेस, तर मी स्वतः विचार केला. म्हणलं मी सेवक आहे का म्हणलं प्रभू तुझा. जेव्हा स्वतःच्या शरीरावर भयानक परिस्थिती येते ना, तेव्हा माणसाचं मन आहे ना जागेवर स्थिर राहत नाही. त्याच्या मनामध्ये काही विचार यायला सुरुवात होते. म्हणून पाऊलाने सांगितलेलं आहे, अडचणीच्या समयामध्ये तुम्ही फोन करून इतरांकडून प्रार्थना करून घ्या. पण आजच्या समयाला अशी परिस्थिती काही ठिकाणी बनत नाही प्रियांनो. अडचणीच्या समयात जर तर काही जण फोनही उचलत नाही उचलीत फोन. त्यांना कळतं अरे अडचणीत आहे, नका फोन उचलायला. सुखामध्ये तर सगळे फोन उचलतात, अडचणीत फोन उचलला पाहिजे. अडचणीत मदत केली पाहिजे. सुखाचे तर सगळे सोबती आहेत हो, आहेत का नाही सुखाचे सगळे सोबती. दुःखाचे सोबती झालं पाहिजे, त्याला सोनं म्हणतात. जे दुःखाचा सोबती होत नाही ना त्याला सोनं म्हणता येत नाही बर का. सुखाला तर सगळेच येतात हो. एखादा कार्यक्रम ठेवा तुम्ही आनंदाचा, बघा नुसतं फोन केलं सांगण्याचा उशीर लगेच येतील. पण दुःखाचं असलं ना, हा मी करू प्रार्थना. काही जण तर डायरेक्टली फोनवरही प्रार्थना करायला तयार होत नाही. आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवू असं बोलतात. मला खूप अनुभव आलेले सेवेमध्ये. मी इतके अनुभव घेतलेले आहेत ना, निरनिराळ्या जणांचे अनुभव माझ्याजवळ आहे. पण तो एक आत्मा देवाचा आहे माझ्या बरोबर, म्हणून मी आतापर्यंत इथपर्यंत देवाच्या नावाने आलोय. प्रियांनो, आत्मिक धन मिळवण्यासाठी ना झाडा खावा लागतात. आत्मिक धन वाल्याला तर झाडाच खावा लागतात. शारीरिक सुखवाला कसा असेल मला माहिती नाही, पण आत्मिक धन, कारण मी आत्मिक धन मिळवण्यासाठी झटतोय ना, मला काय काय झाडा सहन करावे लागतात आणि काय काय झाडा मी सहन केल्यात हे मला माझं माहित आहे. म्हणून देवाने एक वचन ठेवले बायबल मध्ये. काढूया आपण नीतिसूत्रे 25वा अध्याय 2रं वचन. एखादी गोष्ट गुप्त ठेवणे यात देवाचे गौरव आहे, पण एखाद्याचा शोध लावणे यात राजांचे गौरव आहे. मी देवाच्या गौरवासाठी इतक्या गोष्टी गुप्त ठेवल्या आहेत ना प्रियांनो माझ्या मनामध्ये, त्या आतापर्यंत मी कुठंही येते केल्या. आत्म्याने मला त्या सांगायची इच्छाच नाही प्रकट केली. कारण ज्याला आत्मिक धन मिळवण्याची इच्छा आहे ना, त्याला गुप्त गोष्टी देवाच्या गौरवासाठी गुप्त ठेवणं अनिवार्य आहे. आणि जो या ठिकाणी जळ खाईल ना, त्याला वरती फार चांगल्या प्रकारचं बक्षीस देव बाप्पाने बायबल मध्ये तसा पुरावा ठेवलाय. बघा, एक दाखल्याचं नाव काढतात, तुम्हाला त्या दाखल्याचं
सगळं चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल. श्रीमंत व्यक्ती आणि भिकारी लाजार आहे ना दिलाय ना दाखला. लोककृष वर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये तो दाखला दिलेला आहे. मरणानंतर श्रीमंत व्यक्ती आगीमध्ये उभा राहतो आणि भिकारी लाजार अब्रामाच्या उराशी जाऊन बसतो. आणि जेव्हा धनवान पाहतो आगीतून, अरे माझं लाळुष्ट खाऊन आजागला पृथ्वीवर, याचे फोड कुत्रे येऊन चाटायचे, याला माहित पडत नसायचं की माझ्या अंगाला कोण चाटून गेलंय. अशा अवस्थेत यांनी पृथ्वीवर दिवस काढले. हाच अब्रामाच्या उराशी आणि मी इतका ठाठा माठात पृथ्वीवर राहत होतो. हाजी दाजी करणारे माझ्या अवती भोवती होते, मी आज आगीत उभा आहे. ठेवलंय ना दाखला. प्रियांनो, हे त्या गोष्टीला दर्शवतं, जो देवाच्या इच्छेला मानित नाही, देवाच्या मनमानी प्रमाणे चालण्याची इच्छा प्रगट करत नाही, त्याच्यासाठी ते शब्द आहे. आज या भूतलावर मला नाही वाटत की आपल्या मनमानीने चालणारा कोणता विश्वासणारा असेल. थोडा बहुत का होईना प्रभूच्या भयामध्ये चालणारा असेल. आणि किंबहुना त्यांनी एक गोष्ट केली असेल. कोणती गोष्ट केली असेल बायबल मधून बघूया आपण. फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय 11वं वचन. आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. ज्या जिभेने असं येशू प्रभू आहे, ज्या जिभेने मान्य केलंय, स्वीकार केलाय, त्या जिभेला अग्नीमध्ये देवबाप कदापि टाकणार नाही. मागील काही संदेशामध्ये देवाचा आत्मा या वचनातून शब्दशः वचन जरी काढलं नाही, पण देवाच्या आत्म्याने रेफरन्ससह या गोष्टीला प्रगट केला आहे. ज्या जिभेने येशूला प्रभू म्हणून कबूल केलं नाही ना, त्याचं काय होईल मी सांगू शकत नाही. पण ज्या जिभेने येशू प्रभू आहे असं कबूल केले ना, त्याचा हमखास देवबाप बचाव करणार आहे. तो आत्मा वाचला जाणार आहे. त्या आत्म्याला नरकामध्ये देवबाप कदापिही टाकणार नाही. पण आज निरनिराळे संदेश, निरनिराळे वाक्य आम्ही प्रभूच्या दासाच्या मुखातून, दासीच्या मुखातून, ब्रदरांच्या मुखातून ऐकतो. आणि बहुसंख्य जणांचं बोलण्याचं टार्गेट एकच मला दिसलेलं आहे. आणि त्यांनी कोणत्या काही वाटेने बोलणं होईना, पण त्यांनी जे प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागत नाही त्यांना नरकाचाच रस्ता दाखवलाय. त्यांच्या बोलण्याचा आशय नरकच होता. यानो देवबाप कधीच आपल्या विश्वासणाऱ्यांना नरकामध्ये टाकण्याची अपेक्षा करत नाही. म्हणून त्याने 2 मार्ग ठेवले. दोन्ही वचन आपण काढूया. पहिलं काढूया आपण प्रगटीकरण 11वा अध्याय 2रं वचन. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको, कारण ते परराष्ट्रीयांना दिले आहे आणि ते 42 महिने पवित्र नगरी तुडवतील. अंगणामध्ये राहणारे काही प्रियजन आहेत जे शब्दशः प्रभूची इच्छा पूर्ण करत नाही, प्रभूच्या सांगण्याप्रमाणे चालण्याची प्रक्रिया प्रभूला दाखवित नाही. त्यांचं बहुतेक राहणं अंगणाच्या बाहेर होणार आहे. पण जे प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्याची प्रक्रिया दाखवतात त्यांच्यासाठी पाहूया आपण वचनातून. प्रगटीकरण 2रा अध्याय त्याचं 7वं वचन बघा बरं. आत्मा मंडळांस काय म्हणतो हे त्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खाव्यास देईन. जीवनाच्या झाडावरचे फळ खावयास देईल. आता जीवनाचं झाडाचं फळ कुठे आहे? कुठे आहे फळ? या जीवनाच्या झाडाच्या फळाविषयी पण निरनिराळे संदेश आहेत.
आता देवाच्या आत्म्याने जर जीवनाच्या झाडाचं फळ म्हटलं तर ते फळच म्हणावं लागेल ना. आता तिथं स्पष्ट शब्द दिलाय फळ म्हणून, मग त्याला सांकेतिक भाषेमध्ये बोलता येईल का? फळाला विपरीत म्हणता येईल का? फळ हे नाव दिले पण प्रभूला वेगळंच सांगायचंय. आता बागेतल्या जीवनाच्या झाडावरचं फळ खायला देईन इथपर्यंत शब्द जर त्या वचनात प्रभू बोलत आहे, मग एदेन बागेतलं जे फळ होतं ते कोणतं होतं? ते काय वेगळं फळ होतं का? प्रियांनो, या फळाविषयी पण निरनिराळे संदेश आलेले. देवाने जसं सांगितलंय ना तसं आम्ही स्वीकारलं पाहिजे. फळ खायला देणार म्हणल्यावर देणार, संपला तिथं विषय. त्याला आपल्या आखलेने काही पण सांगणं योग्य नाहीये. मी या फळाविषयी पण ऐकलं या वचनातून. या फळाला ते फळ नाही मानित, दुसरंच काहीतरी सांगतात. प्रियांनो, वचनाला मोडून तोडून सांगणं योग्य नाही. देव बाप सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा घेणार रे. म्हणून देव बाप्पाने काय प्रक्रिया ठेवली वचनामध्ये? काढूया आपण पहिली करंथीकराचं पत्र 3रा अध्याय. पहिले करंथीकराचं पत्र 3रा अध्याय 13 ते 15 वचन वाचा. तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्याचं काम टिकणार नाही पुढं, ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल. एखादा सेवक आहे, जीवनभर त्यांनी सेवा केली, तळमळीची सेवा केली, पण प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्याची तळमळ त्यांनी दाखवली. तळमळीने सेवेला जायचा, परंतु प्रभू जे सांगण्याची अपेक्षा करत होता ते न सांगता दुसरंच सांगायचा, वचन घेऊन दुसरंच प्रीच करायचा. त्यांचं काम जळणार आहे. जो आत्म्याच्या प्रेरणेने सेवा करतो त्याचं प्रभू कसं काम जाळीन का? आत्म्यातून येणाऱ्या संदेशाला अग्नी समोर ठेवल्यावर त्या अग्नी जाळीन का? यानो, काम त्यांचं जाळणार आहे ज्यांनी आत्म्याच्या इच्छेप्रमाणे सांगण्याची प्रक्रिया केलेली नाही. त्यांचं काम जाळणार रे. आणि त्यांच्याविषयी तिथं म्हणलंय त्यांचा तोटा होईल. जरी तोटा झाला तरी देवाचा आत्मा म्हणतो ते स्वतः वाचतील. त्यांचा बचाव होईल. फक्त त्यांचा बचाव का होईल? आता अख्ख्या आयुष्याची सेवा जळून खाक झाली, राग झाली सेवा, तरी देवाचा आत्मा म्हणतो त्यांचा बचाव होईल. का बरं देवाचं मन इतकं त्यांच्याविषयी नम्र राहतंय? सेवा जळाली तरी त्यांना तोटा करण्याची देव बाप्पाच्या मनात इच्छा होत नाही. बघा उत्तर बायबल मधून बघू आपण. पहिले करंथीकराचं पत्र 15वा अध्याय 58 वचन. 58. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. आयुष्यभर प्रभूसाठी धावले, तळमळ केली, श्रम केले, निरनिराळ्या ठिकाणी सेवेला गेले. या गोष्टीला देवबाप लक्षात ठेवणार. म्हणून सेवा जरी जळली तरी त्यांचा बचाव होईल. जेव्हा पवित्र आत्म्यातून संदेश येतो, पवित्र आत्मा जेव्हा बोलतो, एखाद्याचा तोटा जरी झालेला असला तरी त्याचा बचाव होतो ना. त्याचे पुरावे वचनातून दाखवतो. जेव्हा पुराव्यानिशी दाखवलं जातं तेव्हा म्हणता येतं की हा संदेश आत्म्यातून आलेला आहे. ज्या संदेशामध्ये पुरावे नसतात ना वचनाचे,
त्या संदेशाला देवबाप काय समजतो ते देव बाप्पाला माहिती आहे, आणि ऐकणारे काय समजतात ते ऐकणाऱ्यांना माहिती आहे. पण सहसा सेवकाची भावना शक्यतो कुणी दुखवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांना एवढं तरी भय आहे, हे देवाचे सेवक आहे, देव यांचा न्याय करील. हे काय करतात, देवबाप यांचा झाडाझडती घेईल. आणि खरोखर काही सेवकांचा झाडाझडती घेतली जाणार आहे. ज्याने वचनाप्रमाणे काम देवाचं केलं नाही त्यांना विचारलं जाणार आहे. म्हणून आत्मा आपल्या जवळ आहे का नाही हे प्रथम ज्याने सेवा करण्याचं ठरवलं आहे ना, त्याच्याबरोबर आत्मा असला तर सेवा होईल. आत्मा नसला ना तर सेवा तेवढ्या काळ चालणार नाही जेवढ्या काळापर्यंत चालण्याची अपेक्षा देवबाप करतो. आणि या समयामध्ये काय होऊ राहिलंय माहितीये प्रियांनो, या समयातलं सांगतो, या वर्तमान काळातलं सांगतो. या समयामध्ये देव बाप्पाची इच्छा भंग केली जात आहे. काय ऐकलं तुमच्या कानाने? हा, देव बाप्पाची इच्छा भंग केली जात आहे. कशी केली जात आहे? आता मी याच 4-5 दिवसापूर्वी संदेश एका परिवारात दिला. परत देव बाप रिपीट करून आपल्याला सांगत आहे. पहिले करंथीकराचं पत्र 14वा अध्याय 28वं वचन बघा बरं. परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे, स्वतः बरोबर व देवाबरोबर बोलावे. खालचं वचन, संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा. संदेश देणारे किती असले पाहिजे? दोघांनी किंवा तिघांनी. आज होतंय का असं? आज म्हणता येईल का तुम्हाला की अशा प्रकारे चालली सेवा? दोघांनी किंवा तिघांनी सांगावं एवढं देवबाप का बोलला बरं? देवबापाला एकाच्या बोलण्यातून काय समाधान होत नव्हतं का? एकाच्या मुखातून बोलणारा आत्माच आहे. बोलणारा सेवक नाही, आत्मा बोलतो त्याच्यामधून. पण देवाने अपेक्षा दोघांची तिघांची का केली? आम्हाला माहिती असलं पाहिजे देवबाप दोघांना आणि तिघांना बोलण्याची का इच्छा प्रगट करतो. त्याचं उत्तर बघू आपण. एफेसकरास पत्र 4था अध्याय 11वं वचन. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेशे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. प्रेषित आणि संदेष्टे यांची सेवा थांबवली प्रभूंनी. प्रेषित आणि संदेष्टे आजच्या घडीला जगामध्ये देव बाप्पाच्या नावाने उदयास येत नाही. संदेष्टे देव बाप्पांनी कधी थांबवलेत ते पण आपण वचनातून बघू. लूकाकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 16वं वचन. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते, तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करतो. योहान हा या भूतलावरचा शेवटचा संदेष्टा आहे. देवाचा आत्मा सांगतो, यानंतर देवाच्या आत्म्याने कोणाही संदेष्टाला पाठवलेलं नाही. पण आजच्या समयामध्ये आम्ही ऐकतो, मीटिंगा जर कुठं लागलेल्या असल्या, बॅनरवर सर्वात मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं संदेष्टे. काहींच्या बॅनरवर संदेष्टे नाव असतं. पण वचनाप्रमाणे जर पाहायला गेलं तर योहाना शेवटचा संदेश आहे. यांनो, ज्या गोष्टी नको असायला पाहिजे त्या आम्हाला ऐकायला मिळत आहेत, आणि ज्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या पाहिजे त्या मिळत नाही.
चर्चमध्ये मंडळीमध्ये दोघांनी किंवा तिघांनी संदेश द्यावा अशी देवाच्या आत्म्याची इच्छा आहे, पण ती इच्छा पूर्ण होत नाही आज. जे संदेशचे नाव आम्हाला ऐकायला मिळू नये अशी देव बाप्पाची इच्छा आमच्या प्रती आहे. हे नाव, हे अक्षर आम्हाला मोठ्या अक्षरात बॅनरवर वाचायला मिळत आहे. चालली ना देवाची इच्छा भंग होऊ राहिली ना. पवित्र आत्मा ज्या पण शब्दाला बोलतो ना त्या शब्दाचे पुरावे बायबल मधून दाखवतो. पवित्र आत्मा उगाच काही शब्द बोलत नाही. आधार असल्याशिवाय, पुरावा असल्याशिवाय सेवकाच्या मुखातून कोणती गोष्ट बाहेर निघत नाही. एक जणाच्या याच्यावर जे आज भक्ती समाप्त केली जात आहे ना जगाच्या पाठीवर, जिथं कुठं तिथं तिथं देव बाप्पाची इच्छा देव बाप्पाच्या इच्छेप्रमाणे पूर्ण होत नाही. सरळ विधान आहे. म्हणून एस्केलाच्या पुस्तकामध्ये नेहमी सांगण्यात आलेलं आहे ना, देव बाप्पाचा आत्मा काय बोलतो. काढूया आपण एस्केलाचं पुस्तक, 34वा अध्याय 10वं वचन. 34:10. 10. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे. त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन. माझा कळप चारण्याची त्यास मी बंदी करीन. त्यांना स्वतः चालवण्यास मिळणार नाही. मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन, म्हणजे यापुढे ती त्यास भक्ष्याव्यास सापडणार नाही. मेंढरांना ज्या प्रकारचा मानना देवाचा आत्मा देण्याची इच्छा ठेवतो ना, त्या प्रकारचा मानना आज काही मेंढरांना मिळत नाही. या वचनामध्ये आशय बरेच गोष्टी एका वचनात देव बाप्पाने सांगितल्यात, पण प्रामुख्याने मेंढरांना जो मानना देव बाप देण्याची अपेक्षा करतो, दोघा किंवा तिघा सेवकांच्या मुखातून तो मानना मेंढरांना मिळत नाही. हे विशेष करून त्या वचनात देवबाप बोलतोय. म्हणून देवबाप म्हणला, मी मेंढपाळा विरुद्ध आहे आणि मेंढपाळाकडून मी याचा हिशोब विचारीन. नवीन करार, जुना करार देव बाप्पाचेच करार आहेत. हे काही जुना करार वेगळा करार आहे, नवीन करार वेगळा करार आहे असं नाही. फक्त जुन्या करारामध्ये येशू ख्रिस्त प्रगट झालेला नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त होता, परंतु तो शब्दाने किंवा दिसण्याने त्या समयात कुणाला दिसला नाही. पण नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त शब्दशः दिसला, पण त्याने लोकांबरोबर भाषण पण केलं असं नवीन करारात दिसतं. प्रियांनो, देव होता, आहे आणि सर्वदा राहील हे जे प्रगटीकरणात सांगितलंय ते वाक्य त्या ठिकाणी पूर्ण झालंय. पण आज हे नवीन करार, जुना करार याला पण वेगवेगळे नाव आहेत. हे नवीन करार वेगळा म्हणून समजत नाही, जुना करार वेगळा म्हणून समजत नाही. सगळं सामानच समजतात. मग दोन करार कशाला बायबलमध्ये देवाच्या आत्म्याने ठेवले? देवाने सर्व करार म्हणायला पाहिजे होतं ना. सर्व करार, नवा जुना हे शब्द काढून टाकायला पाहिजे होते. प्रियांनो, आम्ही फक्त देवाने जशी डिसिप्लिनिंग बायबलची ठेवली त्या डिसिप्लिनिंगला आम्ही होय म्हणून चालणं गरजेचं आहे. जुन्या करारात पाप केलं की शिक्षा व्हायची है ना, पण नवीन करारात येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? जे तुमचा छळ करतात त्यांना तुम्ही क्षमा करा, त्यांना आशीर्वाद द्या. मारायचा आदेश दिलाय का? आणि मग आणखी एक चांगली आज्ञा येशू ख्रिस्ताने दिली. कोणती आहे दिली? रोमकरस पत्र 12वा अध्याय 21वे वचन. बघा, सर्वात उत्तम आज्ञा दिली, पण ही आज्ञा सर्वजण मानित नाही. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. किती जण करतात असं आज? किती जणांना वाटतं या वचनाप्रमाणे मला करायचंय?
आज कोणी हो म्हणलं तर तू म्हणायला उभे. ही आजच्या ख्रिस्ती म्हणवणाऱ्या काहींची अवस्था आहे. देवाने काय सांगितलंय, वाईटाला बऱ्याने जिंक. एखादा वाईट असला त्याला बऱ्याने देवाच्या राज्यात आणण्यासाठी प्रयत्न कर. काल प्रियांनो, ज्या ठिकाणी परवा मी प्रेयरला गेलो होतो त्या परिवारामध्ये एक तरुण बहीण गेल्या काही महिन्यापासून ती बहीण बायबललाच हात लावित नव्हती. आणि त्या बहिणीने मला सांगितलं पण, मी प्रभूवर नाराज आहे ब्रदर. जोपर्यंत माझा राग शांत होणार नाही तोपर्यंत मी बायबलला हात लावणार नाही, बायबल वाचणार नाही. बायबल वाचत नाही म्हणजे प्रार्थना करत नसन ती बहीण. पण परवा जेव्हा मी प्रार्थनेला गेलो प्रियांनो, त्या ठिकाणी आत्म्याच्या प्रेरणेने आणि देव बाप्पाने असं काही मला आत्म्यातून दाखवलं, त्या ठिकाणी त्या बहिणीने प्रभूच्या समक्षतेमध्ये मान्य केलं, ब्रदर आजपासून मी बायबल वाचणार, प्रार्थना करणार, देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न मी करणार. प्रियांनो, जर कोणी देवाच्या वचनापासून, देवाच्या प्रार्थनेपासून दूर गेलेला असलं ना, देवाच्या सेवकाचं आद्य कर्तव्य आहे त्या आत्म्याला देवाच्या वचनाकड, देवाच्या प्रार्थनेकडे आणणं. म्हणजे त्याच्या आत्मिक जीवनाची वाढ व्हायला त्या समयापासून सुरुवात होते. न तर ऐकायचं जाऊ दे ते नाही करत. मी दर वेळेला जेव्हा पण मी संदेशाला स्टार्ट करायचो तेव्हा मी दर वेळेला बहुतांशी म्हणायचो की आमची रीना बहीण आज वचन वाचायला नाही, म्हणून मला वचन वाचण्याची वेळ येत आहे. प्रत्येक वेळेला ती रीना बहीण बायबलचे वचने, जसे आमची मोनाताई वचन दर वेळेला वाचते ना, त्या प्रकारे ती रीनाताई प्रत्येक वेळेला वचन वाचणारी बहीण असायची. पण गेले काही महिन्यापासून, जवळजवळ 6 महिन्यापासून ती बहीण बायबल वाचन करत नव्हती. 6 महिन्यापेक्षा अधिक म्हणलं तर चालेल, एक्झॅक्टली महिने मला माहित नाही, पण मी 6 महिने धरून चलतो. आणि माझा आत्मा इतका कळवळायचा, मी म्हणायचो प्रार्थनेला ती बहीण बसायची पण बायबल घेऊन बसत नसायची. आणि यापूर्वी प्रभूवर नाराज नव्हती तेव्हा पहिलं बायबल घेऊन ती बहीण बसायची. त्यानो देव बाप्पाला कधी मान्य होत नाही की माझं माझ्या पवित्र शास्त्रापासून दूर झालेलं. देवाच्या आत्म्याला ते बिलकुल मान्य होत नाही. पण परवा दिवशी त्या बहिणीसाठी देव बाप्पाने दिवस नेमलेला होता आणि त्या बहिणीने प्रार्थनेमध्ये, संदेश आहे का तुम्ही, आज मी पाठवलाय संदेश, त्याच्यामध्ये प्रार्थनेत त्या बहिणीने शेवटच्या प्रार्थनेमध्ये कबूल केलं की पगारे पास्टरांनी जे काय प्रभू सांगितलंय त्याप्रमाणे मी आजपासून करणार. त्या बहिणीने कबुली दिली प्रभूच्या आत्म्यामध्ये. प्रभूच्या उपस्थितीमध्ये देवाचा आत्मा आपल्या लोकांना करण्यासाठी तयार करतो. अंकल, तुम्हाला नाही वाटत का तुम्ही बरं व्हावं? तुम्हाला वाटतं का मी आहे या अवस्थेतच राहावं? तुमच्याकडे पण देवबाप भेटीला येणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही समजू नका की देवबाप माझ्याकडे येतो का नाही. देवबाप तुमच्याकडे भेटीला येणार आहे, पण ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी कार्य होणार आहे. आता देवबाप फक्त तुमच्याकडे पाहत आहे की माझे हे दास कशा प्रकारे वचन ऐकत आहेत, कसं वचनाला आपल्या जीवनात घेण्याची तयारी दाखवत आहे, प्रार्थनेमध्ये कोणत्या अनुषंगाने, कशा विचाराने. मला जरी या गोष्टी कळत नसल्या पण आत्म्याला कळत आहे. तुमचे श्रम व्यर्थ नाही अंकल, लक्षात ठेवा. देव बाप्पाला आपल्या लेकराला अशा अवस्थेत पाहून कधी समाधान होत नाही. बघा, एक दाखला काढूया आपण. लोककृत शुभवर्तमान
मी पण काढतो तो दाखला. 13वा अध्याय काढा. हं? वचन सांगतो. तेरावा अध्याय 10 वचनापासून 17 वचनापर्यंत वाचा. तो शब्दात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता. तेव्हा पहा, 18 वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तिथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. येशूने शब्दात दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोक समुदायाला म्हणाला, ज्यात काम केले पाहिजे असे 6 दिवस आहेत, तर त्या दिवसात येऊन बरे होऊन जात जा, शब्दात दिवशी येऊ नका. परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, अहो ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्दात दिवशी ठाणावरून सोडून पाण्यावर नेतो ना? ही तर अब्रामाची कन्या आहे. पहा, हिला सैतानाने 18 वर्ष बांधून ठेवले होते. शब्दात दिवशी हिला या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय? तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी फजित झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याच्याकडून होत होती त्या सर्वांमुळे सर्व लोक समुदायाला आनंद झाला. बघा, जी व्यक्ती बाई बरी झाली तिला आणि ज्यांनी त्या बाईला बरं झालेलं पाहिलं त्यांना आनंद झाला. पण जे जगाचे अधिकारी होते ना, शास्त्री, सदुकी, परुषी, यांना मात्र आनंद झाला नाही. ते म्हणे, मनुष्याला बरं करण्यासाठी 6 दिवस आहे, शब्दात दिवशीच बरं करावं म्हणून काय गरज होती का? शब्दात दिवशी का या स्त्रीला बरं केलं? तेव्हा प्रभू म्हणला, 18 वर्ष हिला सैतानाने बांधून ठेवलं होतं आणि हिला शब्दात दिवशी मोकळं होण्यासाठी मला माझ्या पित्याने सांगितलं. तिथं लिहिलेलं नाही, कारण येशू स्वतः म्हणलेला आहे, पित्याने सांगितल्याशिवाय मी काही करत नाही, मी माझ्या मनचं काही करत नाही. बोललंय ना शुभवर्तमानामध्ये. पण काही गोष्टी देव बाप्पाच्या आत्म्याने दाखल्यामध्ये पण गुप्त ठेवल्या. पित्याने मान्यता दिली म्हणून येशूने नुसता स्पर्श करताच ती बरी झाली. लिहिलंय ना वचनामध्ये, स्पर्श करताच बरी झाली, प्रार्थना देखील नाही केली. म्हणजे पित्याची इच्छा होती की बरी व्हावी, पण जगाच्या अधिकाऱ्यांना ते मान्य झालं नाही. येशू ख्रिस्ताला जो कळवळा आहे ना तुमच्याविषयी, एक दिवशी तुमच्यावर पण अशी प्रक्रिया होणार आहे. 18 वर्षाच्या कुबरी स्त्रीला देव बाप्पाने जर आरोग्य दिलं तर तुम्हाला पण आरोग्याचा दिवस तुमचा वेगाने येत आहे. तुम्हाला जे देव बाप्पाने सांगितलेलं आहे ते तुम्ही करत राहा. ते करण्यापासून माघार घेऊ नका. कोणत्या व्यक्तीचं भय त्यामध्ये आणू नका. अरे हे केलं तर त्या व्यक्तीला काय वाटन, त्या व्यक्तीला काय वाटन याचा विचार करू नका. तुम्ही जर नाही केलं तर त्या पित्याला काय वाटन त्याचा विचार करा. बरं करण्याचं सामर्थ्य त्याच्या जवळ येईल आणि त्याला दया यावी ना, म्हणून ते देव बाप्पाने तुम्हाला वाचायला दिलेलं आहे. एक दिवस येईल असा, मी जरी प्रार्थनेला नसलो तरी देवाचा आत्मा येईन तुम्हाला आरोग्य देऊन जाईल. आणि जर देवाची इच्छा असली तर प्रार्थनेमध्ये देवबाप कार्य करेल. कारण परवा दिवशी जे कार्य झालं ना त्यावरून मला लक्षात येऊ राहिलंय की देव आपली समक्षता किंवा देव आपली उपस्थिती कशी आहे याचं प्रमाण मला देऊ राहिलंय. प्रियानो, सेवकाची सेवा देवाचा आत्मा कधीही वाया जाऊ देत नाही. सेवकाला दाखवून देतो की तू जे काय करत आहे त्याला माझी मान्यता आहे. आणि सेवेमध्ये विरोध होणं फार अत्यावश्यकतेची बाब आहे बरं का. विरोध झालाच पाहिजे. विरोध आहे तर विजय आहे, विरोध नाही ना तर विजय पण नाही. मग आज मी प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर सेवा करतो. अनेक पाळक, अनेक विश्वासणारे माझे आजही विरोधक आहेत.
रोडने चाललो ना, मी प्रेज द लॉर्ड म्हणलं तर ते प्रेज द लॉर्ड नाही म्हणत, मला ऐकून न ऐकल्यासारखं करतात आणि पुढं निघून जातात. सांगा, त्यांच्या हृदयात जर येशू आहे तर माझ्या हृदयात कोण आहे? तर माझ्या हृदयात अन्य आहे का कोणी? का तो येशू वेगळा आहे, माझ्यातलं येशू वेगळा आहे? बघा कसं शिक्षण आज प्रभूच्या एका बायबलमध्ये चाललंय. म्हणून देवाने सर्वांना खबरदारीचा इशारा, शेवटचं वचन आपण बघू. शेवटचा इशारा अख्ख्या पृथ्वीवरच्या विश्वासणाऱ्यांना पाळकांना देव बाप्पांनी दिलाय. काय दिलाय? योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 16वं वचन, शेवटचं वचन. या मेंढवाळ्यातली नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. आमेन. एक कळप एक मेंढपाळ. देव बाप्पाला 2 कळपाची आवश्यकताच नाहीये. देव बाप्पाने 2 कळपाची कधी इच्छाच प्रगट केलेली नाही. पण आजचे काही सेवक म्हणतात 2 फेत 2 शिक्षण. मग 2 फेत 2 शिक्षण म्हणल्यावर मग स्वर्ग पण 2 व्हायला पाहिजे ना. स्वर्ग एक नसला पाहिजे, स्वर्ग 2 व्हायला पाहिजे. शिक्षण 2, फेत 2 म्हणतात का नाही काही सेवक? नाही, यांचं शिक्षण वेगळं आहे हो. हे प्रेषित 2:38 ओनली जीससचं शिक्षण आहे यांचं. बिनधास्त एखाद्या लहान मुलगा कसा बोलून जातो तसं बोलायला घाबरत नाही. म्हणून प्रियांनो, 2 शिक्षण नाही, देव बाप्पाला 1 शिक्षण हवंय. आणि पेंटिकॉस्टच्या दिवसानंतरचं जे शिक्षण आलं ना, त्या शिक्षणाला देव बाप्पांनी मान्यता दिलेली आहे. आणि त्या शिक्षणाला मान्यता देण्याचे प्रमाण बायबलमध्ये जवळपास 23 ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्म्याविषयीचे वचन आलेले आहेत. किती ठिकाणी आलेत? 23 ठिकाणी आलेत. पण पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्म्याविषयी एकच वचन आलेलं आहे, जे येशू ख्रिस्ताने मत्ते 28व्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये बोललेला आहे. आता 23 ठिकाणी जर देवाचा आत्मा जुन्या करारात नवीन करारात बोललेला आहे याविषयी, तर मग देव बाप जे सांगतो ते महत्वाचं आहे का मनुष्याने आपल्या बुद्धीने जे आकलेने आणलंय ते महत्वाचं आहे? कोणतं महत्वाचं आहे? देवाने सांगितलेलं महत्वाचं आहे ना. आता येशू ख्रिस्त बोललाय, पण येशू ख्रिस्त जे वाक्य बोललं ना, ते वाक्य कोणत्या समाजाच्या लोकांसाठी होतं? जे येशू ख्रिस्ताला पाहत होते त्यांच्यासाठी तो म्हणला. आणि त्यांनी शब्द दिला, युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही जरी जगातून निघून गेले तरी मी तुमच्या बरोबर राहीन. का असं म्हणला तो? कारण त्या प्रियजनांना प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38व्या वचनाचा बाप्तिस्मा घेण्याविषयी ऐकायला मिळणार नव्हतं. म्हणून येशू ख्रिस्त बोलला, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर आहे. पण ज्यांना आज ऐकायला मिळत आहे ते करायला तयार नाही. त्यांनी नाव दिले, ओनली जीसस, खोटा संदेष्टा, नरकात जाणारा. किती गोल्डन नाव दिलेत त्यांनी. किती देवाला आनंद होत असेल हे शब्द ऐकून? होत असेल ना आनंद? खोटा संदेष्टा, नरकात जाणारा, ओनली जीसस. किती देव प्रसन्न होत असेल त्यांच्या शब्दांनी. वा, माझ्या त्या वचनाला काय सुंदर नावं दिलेत यांनी. प्रियांनो, भयंकर न्याय त्यांची प्रतीक्षा करत आहे. लक्षात ठेवा हे वाक्य. भयंकर न्याय त्यांची प्रतीक्षा करत आहे. आणि मग ते त्या समाजात ओरडणार आहेत. काय ओरडणार आहेत? जेव्हा भयंकर न्यायाची प्रतीक्षा येईल ना, त्यावेळेस ओरडणार आहेत. ते काय ओरडणार आहे? वचनाच्या पुराव्यानिशी. आणखी एक वचन पाहूया. मत्ते शुभवर्तमान 7वा अध्याय 21 ते 23. हे त्यांचं ओरडणं राहणार आहे.
21 ते 23. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्व कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. माझ्या पुढून निघून जा. तुम्ही का म्हणत होते ओनली जीसस? का म्हणत होते खोटे संदेश? ते का म्हणत होते नरकात जाणारे? कोणत्या आधाराने तुम्ही बोलत होते? कोणता पुरावा होता तुमच्या जवळ की या वचनाची सेवा करणारा तिथं जाणार आहे? प्रियांनो, देवाने कधी असे शब्द उच्चारलेले नाही. देवाचा आत्मा कधीच म्हणला नाही की ही सेवा करणारा अशा ठिकाणी जाणार आहे. मनुष्याचा स्वभाव काय माहिती का? चुकीचं असलं ना त्याला फार वाहवा आहे, पण जे रिअल सोनं खरं आहे ना त्याला 10 वेळेस तपासते ना, अरे बरोबर आहे का? मग तो काय असं बोलतो त्याविषयी? कोण काय बोलतो ना याच्याकडे लक्ष देऊ नका. प्रभू काय बोलतो त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर कल्याण नाही. मनुष्य काय? मनुष्य तुम्हाला स्वर्गात घेणार आहे का? कशाला उभं केलं पेत्राला स्वर्गाच्या दरवाज्यावर? वारंवार प्रभू बोलतोय ना पेत्राविषयी. बघा, आजही देव बाप्पाच्या आत्म्याने पेत्राचं नाव काढलं. फार पेत्राला स्वर्गाच्या दरवाज्यावर उभं ठेवण्यामाग मोठं कारण देव बाप्पाचं आहे. आम्ही पेत्राचं नाही ऐकणार, आम्ही येशू ख्रिस्ताचं ऐकणार. मग पेत्र कोणाच्या नावाने बोलला? पेत्र बोलला का पेत्राच्या नावाने बाप्तिस्मा घ्या? लिहिलंय का वचनात असं? कुणाच्या नावाने घ्या म्हणला तो? सरळ गोष्ट आहे. येशू ख्रिस्त तुमच्या हृदयात, माझ्या हृदयात. अख्खं ह्या बायबल मधून येशू ख्रिस्त शब्द काढा बरं. या बायबलला काय अर्थ राहतो का? तारणारा आमचा नाही तर मग आम्ही स्वर्गात जाऊ याची काय आम्ही गॅरंटी? म्हणून प्रेषित 4:12 मध्ये सांगितलंय, वर आकाशात खाली पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली एकच नाव देण्यात आले, त्या नावामध्ये तारण आहे आणि ते नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताचं नाव काढलं ना बायबल मधून, नवीन कराराला काहीच अर्थ राहणार नाही. तारणारा निघून गेल्यावर आमचं तारण कोण करणार मग? म्हणून येशू ख्रिस्ताचे शब्द, ग्राह्य शब्द, पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्र बोलला. काय चुकीचं बोलला पेत्र? पेत्र काय गलत सांगितलं का त्याने संदेश? पण ऐकणारे निरनिराळ्या विचाराचे होते. त्यांनी निरनिराळे विचार पेत्राच्या शब्दाचे त्या समयात आणले, ते आजपर्यंत चालले. पण काही जणांनी नाही पेत्राचा विरोध केला, त्यांनी लगेच बाप्तिस्मा घेतला. वचन स्पष्ट सांगतंय प्रियांनो, जेव्हा आत्मा बोलायला लागतो ना तेव्हा आत्म्याला माहिती आहे कोणी त्याचा विरोध केला आणि कोणी त्याचा स्वीकार केला. ज्यांनी स्वीकार केला ते आज प्रभू बरोबर राज्य करत आहेत. त्याने एका चोराला आपल्या बरोबर राज्य करण्याची परवानगी दिली. काही जण त्या चोराचं फार गौरव करतात. बघा ना, आयुष्यभर त्या चोराने वाईट केलं, पण नुसतं एक वाक्य बोलला, तू जेव्हा आपल्या राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. देव बाप्पांनी लगेच त्याला सुख लोकात नेलं. इतकं सहज वाक्य त्याच्या मुखात नाही आलं. त्याला जीवनभर येशू ख्रिस्ताचं नावच माहिती नव्हतं. चोर व्यक्ती कधी राजरोसपणे हिंडतो का? पाहिलं का चोर व्यक्ती हिंडताना? चोर व्यक्ती नेहमी सुमसाम झाल्यावर बाहेर निघतात. जेव्हा सगळीकडे शांतता असते तेव्हा चोराचं निघणं होतं. त्याला कोण सुवार्ता सांगितली? त्याने भावी जीवनात कधी येशू ख्रिस्ताचं नावही ऐकलं नसन. पण जेव्हा वधस्तंभावर खेळत होता आणि त्याला समजलं की हा जगाचा तारणार आहे, तेव्हा तो म्हणला प्रभू, त्याच्याजवळ वेळ नव्हता प्रभूला सांगायला. आणि प्रभूने ओळखलं याच्याजवळ वेळ नाही मला सांगायला. त्याला म्हणायचं होतं, मला आयुष्यभर माहिती नव्हतं तू तारणार आहे म्हणून. माहीत झालं असतं
तर मी तुझ्याकडे आलो असतो, कशा पण प्रकारे आलो असतो. जसं मी चोरी करायला कशाही प्रकारे जाऊ शकतो, तसं तुला भेटायला मी कशाही प्रकारे आलो असतो आणि म्हणलं असतं मी लय वाईट व्यक्ती, मला क्षमा कर. पण मला वेळ नाही त्या वेळेला मिळाला, तुझं नावच माहिती नव्हतं. आज माहिती झालं म्हणून मी तुला विनंती करतो, आपल्या राज्यात जेव्हा येशील ना तू, माझी आठवण कर. आणि येशूने त्या शब्दाची मनोभावना ओळखली तेव्हा त्या चोराला म्हणला, आजच तू माझ बरोबर सुख लोकात असशील. फार मोठं कारण आहे त्या चोराला एवढा मोठा शब्द देण्याचं, कारण त्याच्या जीवनामध्ये त्याला येशू हे शब्द माहीतच नव्हते. हेच म्हणावं लागल. म्हणून देव बाप्पाने त्याला एवढ्या मोठ्या पापातून देवाच्या राज्यात आणलं. तर सांगा, जगाच्या न्यायाधीशांनी मरणदंड दिलं होतं त्याला शिक्षा, कारण फार वाईट काम केले तू जगात, तुला मरणदंड. पण येशू ख्रिस्ताने त्याला जीवन दिलं. प्रियांनो, आम्ही आहेत का तेवढे वाईट? आहेत का तेवढे वाईट ते चोरासारखे? म्हणून आमचं स्वर्गात जाणं देव बाप्पाने निश्चित केलंय. पण जर आम्ही पेत्राचं ऐकलं नाही तर मग न्यायासाठी उभं राहणं पण अनिवार्य आहे. आता ठरवा तुम्ही तुमच्या भावी जीवनामध्ये पेत्राचा नाकार करून चालायचं का पेत्राचं ऐकून त्याप्रमाणे करण्याची प्रक्रिया करायची. मी तुम्हाला सांगितलं ना, बाप्तिस्मा जरी नाही झाला प्रियांनो तुमचा, हरकत नाही. तुम्ही निस्ते कुणाला न सांगता जरी आत्मेमध्ये प्रभूला म्हणले ना, प्रभू या वचनाला बायबलचं वचन आहे, मी मान्य करतो, देव बाप तुमचा स्वीकार करेल. काय जण वाटतं वचन स्वीकारलं बाप्तिस्मा घ्यावा लागेल. प्रभू द्यायला तयार झाला तर होईल तुमचा बाप्तिस्मा. माझ्या मागे किती परिवार माग लागले, अजून एकाचा बाप्तिस्मा नाही. आता बोललोय, आज जो संदेश तुम्ही ऐकणार आहे त्याच्यात परत विधानं केलीत मी, पवित्र आत्मा बोललाय. आणि ज्या परिवारात मला बाप्तिस्म्याचा शब्द ऐकायला मिळाला तो परिवार आजही बाप्तिस्म्यासाठी योग्य नाही, म्हणून बाकीच्या परिवाराचे बाप्तिस्मे थांबलेत. आणि ज्या परिवारांनी मला म्हणले बाप्तिस्मा घ्यायचाय त्यांना म्हणलं, ज्या परिवारात मला बाप्तिस्म्याचा शब्द मी ऐकला तो परिवार जेव्हा रेडी होईल तेव्हा तुमचे बाप्तिस्म होईल. त्या वेळेपर्यंत तुम्हाला वाट बघायची असली तर बघा, नसली बघायची तर तुमची इच्छा. मी काही तुम्हाला जबरदस्ती सक्ती नाही करणार. तुम्हाला जर वाटलं आम्हाला त्या परिवाराला बाप्तिस्मा घेण्यापर्यंत तयार होईपर्यंत थांबायचं, थांबा, तुम्ही तुमचे बाप्तिस्मे होतील. आणि आमच्याजवळ बाप्तिस्मेची सगळी तयारी आहे. आम्हाला कुठं धावायची गरज नाही, पळायची गरज नाही, धास्ती करायची गरज नाही की अरे आता बाप्तिस्मेसाठी काय करायचं. सगळी अरेंजमेंट देव बाप्पाने आमच्या चर्चमध्ये ठेवलेली आहे. पण शर्त आणि अट ही आहे की देव बाप्पाने मला दाखवलं पाहिजे आणि देवाच्या इच्छेने बाप्तिस्मे झाले पाहिजे. उठून सुटून मी कोणाचे बाप्तिस्मे करायला जात नाही. 19 वर्षात माझ्या नावावर आतापर्यंत एक बाप्तिस्मा नाही. किती सेवा केली देव बाप साक्षीला आहे. मी माझी बडाई मारत नाही, देवाचा आत्मा साक्षीला आहे. हा दास या बाईकवर कोणत्या रोडवर गेला, कोणत्या जंगलातून ही गाडी माझ्या दासाने चालवली, देव साक्षीला आहे. मी माझी बडाई नाही मारत. ज्यांनी केलेलं असतं ना त्याला बोलण्याची संधी देवाचा आत्मा देतो की तू केलंच बाळा, बोल. तू केलं नसतं ना तर मी म्हटलं असतं तू चुकीचं सांगू राहिला. पण एक बाप्तिस्मा आतापर्यंत नाही. आणि पालकांच्या समवेत शेकडोंच्या वर बाप्तिस्मे माझ्या नावावर येतात. प्रेषित 2:38 वाचनाचे जे पास्टर आहेत त्यांच्या समवेत मी 500च्या घरापर्यंत म्हणलं तर चालेल एवढे बाप्तिस्मे केले वेगवेगळ्या ठिकाणी. पण वैयक्तिक माझ्या सेवेमध्ये एक बाप्तिस्मा नाही. हे मी रिअल एकदम प्रभूला भिवून सांगतो. हे बाडायचं वाक्य नाही बोलत मी. प्रियांनो, बाप्तिस्मा ज्याचा होईल ना त्याला आशीर्वादच भेटला पाहिजे, तर त्या बाप्तिस्म्याला महत्व आहे. बाप्तिस्मा घेतला त्याच्यावर जर संकटावर संकट आले काय विचार करीन तो. म्हणजे फार शिक्षण देत होते, घरी येत होते, सांगत होते. हे दिवस बघण्यासाठी आम्हाला बाप्तिस्मा दिला का?
हे माझ्या सेवेमध्ये होऊ नये याची मी फार जवळून काळजी घेतोय. आणि देवाला म्हणलं, देव बाप्पा तू दाखव, बाप्तिस्मा नाही केला, मला सेवेतून हाकलून दे. तू म्हणल्यावर मी बाप्तिस्मा नाही केला, मला हाकलून दे सेवेतून. पण तू सांगितल्यावर जर मी केले ना तर त्यांना आशीर्वाद तुझ्याकडून मिळालीच पाहिजे, तर त्या बाप्तिस्म्याचा मला काहीतरी आनंद होईल. न तर संकट आल्यावर ती माझ्या नावाने खडे फोडते. म्हणून ते काही परिवार ना या शब्दामुळं आजपर्यंत थांबलेत. ठीक आहे पाळक साहेब, जेव्हा ते परिवार रेडी होईल तेव्हा आम्ही बाप्तिस्मा घेऊ असं म्हणलेत मला. आणि आता तो परिवार, ज्या परिवारात मी जातोय तो परिवार अतिशय काळजीपूर्वक या वाचनाला वाचित येईन प्रार्थना करत. त्यांना म्हणलं तुमच्या इच्छेवर आहे बरं का, म्हणलं जबरदस्तीने नाही. तुम्हाला वचन कळलं ना तुमच्या इच्छेवर, मी तुम्हाला फोर्स नाही करणार. तुम्हाला वचन कळलं ना, घ्यायचं असलं तर हो म्हणा, नसलं तर नाही. कारण पहिल्या बाप्तिस्मा घेण्याचं तुम्हीच मला म्हणले, म्हणून मी बाकीच्यांचे बाप्तिस्मे थांबवले. हे मी अगदी खरं सांगतो. कारण ज्या आत्म्याने देवाच्या राज्यात यायची इच्छा दर्शवली त्याला जर नाही घेतलं आणि दुसऱ्याला घेतलं तर मला पण हिशोब विचारेन ना. हा परिवार मानला होता, या परिवाराचा का नाही केला पहिला बाप्तिस्मा? दुसरे भेटले लगेच केले. या परिवाराला योग्य नाही समजलं तू. फक्त व्यसनामुळे तो परिवार बाप्तिस्म्याला एक नाही. तुम्हाला सांगतो खरं, कारण व्यसन आहे त्यांच्या परिवारात. आणि प्रामुख्याने कोणतं व्यसन आहे माहिती का? हे जास्त व्यसन आहे. या व्यसनापायी त्यांचे बाप्तिस्मे थांबले. मी असे बाप्तिस्मे करणारे भावी जीवनात एक जरी बाप्तिस्मा मी केला ना देवाच्या इच्छेने करणारे. वर मला त्या एक बाप्तिस्मेचा जरी देव बाप्पाने आशीर्वाद दिला ना मी स्वतःला धन्य समजन. आणि एकापेक्षा अधिक झाले तर अधिकच चांगलं. म्हणून प्रियांनो, एकांतिक हे वचन वाचा. कुणाला सांगत नका जाऊ, वाचा तुम्ही आणि देव. एवढं ना तर फक्त लक्षात ठेवा, तुम्ही आणि देव. देव बाप्पा तुझ्यावर विश्वास आहे, तुझ्या शब्दावर मी विश्वास ठेवतो, मला बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही. अशा अनुषंगाने जीवन जगायची तयारी दाखवा. बघा आशीर्वाद कसे येतात प्रियांनो. प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर विश्वास ठेवणाऱ्यांना ते आशीर्वाद देव बाप देतो. तुम्ही अजून पाहिलं नाही, तुमच्या कानावर जे आले ना बातम्या, हे वचन मानणारे लय संकटात जगणारे, हे वचन मानणारे लय छळात जाणारे, याच गोष्टी प्रचलित झालेल्या आहेत. पण आशीर्वाद किती येतात ना. विजय काकडे आमचे जे पास्टर आहे, असे उदंड आशीर्वाद देव बाप्पांनी त्यांना दिले. प्रियांनो, इतके गरिबीच्या हालत मधून ते दास देवाशी नम्र राहिले. आज त्यांचं नाव पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. असं समजू नका प्रेषित 2:38 वचनावाल्यांना देव बाप्पांनी प्रसिद्ध केलं नाही. फार प्रसिद्ध केलंय प्रियांनो. पण आमच्यामध्ये एक गुण आहे, आम्ही आमच्या नावाची बढाई कधीच कोणाला सांगत नाही. कधीच सांगत नाही की आम्हाला देव बाप्पाने हे केलंय ते केलंय. जसं ठेवलंय ना आम्ही त्याच्यात समाधानी राहतो. पण आशीर्वाद आहेत बरं का त्या वचनामध्ये. देवाला प्रामुख्याने हे सांगायचं की त्या वचनात आशीर्वाद आहे, त्या वचनामध्ये शाप नाही. आणि हे जे काही खोटा संदेश त्यांना जाणारे हे तर मुळीच नाहीये त्या वचनामध्ये. त्या बायबलला साक्षी धरून सांगतो, खोटं नाही बोलत मी. म्हणून प्रियांनो, मी तुम्हाला काय म्हटलेलं आहे, जिथं तुम्ही तिथंच राहा, जे करता तेच करा, पण बायबलच्या वाचनाचा विरोध नका करू. बस तुम्हाला देवाने एवढीच आट घातलेली, वाचनाचा विरोध करू नका, जिथं तिथंच राहा, जे करता तेच करा. आणि त्याप्रमाणेच जसे सेवक सांगतात तसंच करा. मी त्याला आडवा येत नाही, कारण तुम्ही जे काय करतात देवाचंच करतात. मान्य करता का नाही तुम्ही आम्ही ते देवाचंच करतो, का तुम्ही वेगळं म्हणता का आम्ही वेगळं करतो? जर तुम्ही देवाचं करता तर मी तुम्हाला विरोध करणारा कोण?
आम्ही कोणाला कधी विरोध करत नाही. आमचं फक्त एक सांगणं आहे, वचनाचा विरोध करू नका, वचनाला माना. बस त्या वचन देवाचं आहे हे कबूल करा, एवढंच आमचं सांगणं आहे. आणि यासाठी देव बाप मला इथं पाठवतोय. तर काय गरज आहे का मला इथे यायची? तुम्हाला काय वचन माहित नाही का? तुम्ही चर्चला जात नाही का? तुम्ही आज्ञा पालन करत नाही का? पण देवाला प्रामुख्याने त्या वचनाचा जो विरोध अस्तित्वात आलाय, तो विरोध देव बाप्पाला थांबवायचा आहे. आता तुम्ही त्याला किती प्रतिसाद देताल हे देव बाप तुमच्याकडे स्वर्गातून पाहत आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा, चालू राहू दे. ये दरवाजा बंद कर बाळा. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो, काही सेकंद. करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। तू ही है, तू ही है हमारा प्रभु यीशु, तू ही है, तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करे हम, आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करे हम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम, ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु यीशु, तू ही है, तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो
महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। धन्यवाद, धन्यवाद स्वर्गीच्या देवाच्या तुझ्या सर्व गोष्टीसाठी आम्ही तुझे आभार मानतो। आज मन मोकळेपणाने स्वर्गीच्या देवा तुझा आत्मा जे काही बोललेला आहे, या प्रियजनांच्या आशीर्वादासाठी तू बोललेला आहे। जगातल्या कोणत्याही व्यक्तीला कळवळ येणार नाही माझ्या बापा, परंतु तुला आपल्या विश्वासणाऱ्यांचा कळवळ आल्याशिवाय राहत नाही माझ्या बापा। म्हणून तू वचनात म्हटलेला आहे, प्रत्येक गोष्टीचा समय आहे। होय माझ्या बापा, तू आपल्या समयामध्ये आपल्या लोकांशी बोलणारा देव आहे, हे तू आज वचनातून सिद्ध केलेला आहे। स्वर्गीच्या देवा तुझ्या या सर्व गोष्टीसाठी आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बाबा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, ग्लोरी जीसस, थँक यू लॉर्ड। किरण ब्रदर आपल्यासाठी शेवटची प्रार्थना करतील। प्रार्थना करूया। स्तुतीस पात्र आणि भयाशोग्य आमच्या जिवंत देवा तुला उंचावितो, तुला गौरवितो महान प्रभू। आज प्रभू खरोखर तुझ्या महान अशा वचनाने प्रभू तुमच्या अंतःकरणात तू भरलेला आहेस प्रभू। विशेष धन्यवाद देतो की आज पुन्हा एक वार प्रभू तुझ्या कृपेने तुझ्या दयेने प्रभू चालवलंस, तुमच्या वचनाद्वारे तू आम्हाला चालवलंस, त्याबद्दल तुझे आभार मानतो प्रभू। दिवसभर सांभाळून परमेश्वरा ही सायंकाळ दाखवलीस प्रभू, आणि परमेश्वरा ज्या आध्यात्मिक अन्नाने परमेश्वरा आम्हाला तू तृप्त केलेला आहेस प्रभू, त्या सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानतो। तुझ्या सेवकाला मार्गदर्शन केलंस प्रभू, तुझी कृपा पुरवलीस, शब्द पुरवलीस परमेश्वरा, त्याबद्दल तुझे आभार मानतो प्रभू। या सर्व गोष्टीबद्दल मी तुझे आभार मानतो प्रभू। इथे बसलेले प्रत्येक जण आज आम्ही तुला जे चरणाशी समर्पित झालेला असताना प्रभू, आज या वचनाने प्रभू आम्ही प्रत्येकाने परमेश्वरा वागण्यासाठी आम्हाला सहाय्य कर, तुझी कृपा प्रदान कर प्रभू। आणि परमेश्वरा आम्हा प्रत्येकाला प्रभू या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाला चालून प्रभू इतरत्र पेरण्यासाठी, इतरत्र परमेश्वरा जो वचन सांगण्यासाठी प्रभू आम्हाला तू सिद्ध असं तू कर, अशी तुला मध्यस्थी करतो प्रभू। हे वचन परमेश्वरा या वचनाद्वारे प्रभू इथे बसलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादाने भर, आशीर्वादित तू कर, अशी तुला मी प्रार्थना करतो परमेश्वरा। तुझ्या सेवकाची प्रभू सेवा तू आशीर्वादित करत आहेस, त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो प्रभू। यांच्या मुखाकंठाला स्पर्श करत आहेस प्रभू, धन्यवाद देतो। आणि परमेश्वरा त्यांच्या प्रत्येक प्रवासामध्ये प्रभू तुझी महान अशी उपस्थिती ठेवून प्रभू तुझ्या नावाचा गौरव होऊ दे, अशी तुला मी मध्यस्थी करतो, प्रार्थना करतो। उर्वरित सर्व वेळ समय प्रभू मी तुझ्या रक्षणे हाती सोपवून ही लहान नम्र प्रार्थना आमचा धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मागतो म्हणून पित्यातो आहे, आमेन। हे आमच्या स्वर्गातील स्वर्गातील पित्या, बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोडव, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव। कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे, आमेन। प्रभू यीशु रक्त की जय, प्रभू यीशु रक्त की जय, प्रभू यीशु रक्त की जय, आमेन।